नमो नमः। प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मी कोण आहे? मी कुठे आहे? स्वर्गात की नरकात? मी ययातीच आहे का? नहुष महाराजांचा पुत्र, हस्तिनापूरचा सम्राट, देवयानीचा पती. देवयानी? कुठली देवयानी? देवयानी माझी कुणी नाही, कुणी नाही. कुणी नाही कशी आहे? ती माझी पूर्वजन्मीची वैरण आहे. तिने मला या नरकात ढकलले आहे. मी नरकात आहे? छे, किती वेडा आहे मी. हा नरक नव्हे, हा स्वर्ग आहे. कितीतरी वर्षे मी या स्वर्ग सुखाचा उपभोग घेत आहे. किती वर्षे? 18. छे, 1800 वर्षे मी या स्वर्गात आहे. अप्सरांच्या ओठातले अमृत मी अखंड पीत आहे. कल्पवृक्षाखाली माझा मंचक टाकलेला आहे. पारिजातक फुलांच्या शय्येवर मी रात्रंदिवस लोळत आहे. नक्षत्रांना लाजवणाऱ्या कटाक्षांनी मी पळापळाला विद्ध होत आहे. आता मी इंद्राणीला माझ्या बाहुपाशात बद्ध करून इंद्राणीच्या पायी नहुष महाराजांचा तो भयंकर शाप मिळाला. कोण काय कुजबुजतंय हे माझ्या कानात. नहुषाची मुलं कधी सुखी होणार नाहीत, पण मी नहुष महाराजांचा मुलगा आहे. मी सुखी आहे. माझा भाऊ यती तो रानावनात पळून गेला, शेवटी वेडा झाला. पण मी सुखसमुद्राच्या लाटांवर तरंगत आहे. माझी सारी दुःखे मी या समुद्रात बुडवून टाकली आहेत. पण एक दुःख मात्र, शर्मिष्ठेची स्मृती. शर्मिष्ठा कुठे आहे? छे, हे दुःख काही केल्या मद्याच्या प्याल्यात बुडत नाही. हे दुःख मृगयेतल्या रक्ताने पुसून टाकता येत नाही. शरीर सुख देणारी कुठलीही शय्या मैत्रीण आपल्या मिठीत या दुःखाचा चोळामोळा करू शकत नाही. ययाती सुखी नाही, तो दुःखी आहे. मी दुःखी आहे? छे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे हेच कळत नाही मला. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय? इतके अवघड प्रश्न जगात दुसरे कोणतेही नसतील. मी ययातीच राहिलो आहे की मी दुसरा कोणी झालो आहे? मी कुठे चाललो आहे? का, कशासाठी? मी कुठे आहे? सूर्याचा, चंद्राचा, चांदण्यांचा प्रकाश, प्रीतीचा, वात्सल्याचा, मानवतेचा प्रकाश, सारे प्रकाश कुठे गेले? ते सारे एकदम कसे मावळले? त्या भयाण अंधारात मी कुठे जात आहे? अंधार? कुठे आहे अंधार? मला वेळ लागले नाही ना? माझ्या पुढ्यात हा मद्याचा प्याला आहे. माधव गेल्यापासूनचा माझा एकुलता एक मित्र. दिवसा रात्री केव्हाही मला अंतर न देणारा सोबती. काळजातली सारी कुसळे हलक्या हाताने काढून टाकणारा माझा जीवाभावाचा स्नेही. माझ्या पुढ्यात हा मद्याचा प्याला आहे. मला ब्रह्मानंदात बुडवून कृतकृत्य झालेला रिकामा प्याला. प्याल्यातून हे काय? मला वेळ तर लागले नाही ना? या रिकाम्या प्याल्यातून हा कसला विचित्र आवाज ऐकू येत आहे. या प्याल्यातून हे कोण बाहेर पडत आहे? ही काही एक आकृती नाही. 1, 2, 3, 17, 18 नग्न डाकिनी या प्याल्यातून किती भयाण नृत्य करतायत. या डाकिनी कशावर नाचतायत? ही तर कोवळ्या सुंदर तरुणीची प्रेते आहेत. प्रीतीची चाहूल कानांवर पडताच बावरलेली ही गोड बालिका. प्रीतीचे पहिले पाऊल अंतःकरणात उमटताच स्वतःलाच लाजणारी ही मोहक मुग्धा. प्रीतीच्या पवित्र स्पर्शाने पुलकित झालेली ही धीट रमणी. सोनेरी स्वप्नांनी बांधलेल्या संसार मंदिराच्या गाभाऱ्यातून पूजेचे साहित्य घेऊन प्रवेश करणारी ही प्रसन्न प्रमदा. या सर्वांच्या प्रेतांवर या विद्रूप डाकिणी उन्मत्तपणाने नाचतायत. नाचता त्या गाऊ लागतात चवताळलेल्या नागिणींच्या फुत्कारांसारखे त्यांचे स्वर. अरे देवा, त्यांच्या एक स्वराने आकाशातला एक अक्षयदीप विझत आहे. हा म्हणता आभाळ काळवंडून काजळून गेले. आकाशातले सारे दिवे या डाकिणींनी आपल्या गीतस्वरांनी पटापट मालवून टाकले. या चेटकिणी हे कसले प्रलय गीत गात आहेत? हे गीत नाही, हे अंधकाराचे स्तोत्र आहे. या अंधारात माणसाला स्वतःचे कधीही दर्शन होत नाही. ज्या अंधारात पाऊल टाकताच प्रकाशकिरण काळा ठिक्कर पडतो, ज्या अंधारात साऱ्या सीमारेषा पार माळून जातात, अशा घनघोर अंधकाराला या डाकिणी आवाहन करीत आहेत.
गाता गाता या डाकिणीतली एक पुढे येऊन विकट हास्य करीत मला म्हणते, ओळखलंस का मला? वेडा रे वेडा, अजून ओळखलं नाहीस तू आम्हा बहिणींना? तुझ्या सुखासाठी आम्ही इतक्या झटलो. अरे कृतघ्ना, आमच्या सहवासात लुटलेल्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेऊनही तुला आमची ओळख पटत नाही? दुसरी उंच उन्मत्त डाकीण माझ्या अगदी जवळ येते. खदखदा हसू लागते, नरमांस शिजवणाऱ्या एखाद्या कटोहासारखी. ती माझ्याशी लगट करीत आहे असे पाहून मी भीतीने डोळे मिटून घेतो. माझ्या गळ्यात आपला वळवळणारा हात घालून ती म्हणते, चल माझ्याबरोबर खेळायला चल, आपण ड्यूत खेळूया. जुगारात मी हरले तर मी तुला रोज रात्री नवी कोवळी लुसलुशीत तरुणी आणून देत जाईन. तू हरलास तर मात्र तू माझ्याबरोबर अंधाराच्या समुद्रात चल. तिथं देवमाशांच्या पोटात आपण दोघं लपून बसू. मग परमेश्वराला सुद्धा आपला पत्ता लागणार नाही. त्या सुंदर एकांतात आपण यथेच्छ प्रेमक्रीडा करू. मी तुझी पट्टराणी होईन. तू बोलता बोलता ती थांबते. मी भीत भीत डोळे उघडतो. माझ्या गळ्यातला हात काढून घेऊन ती आपली मूठ झाकते. लगेच उघडते. त्या उघडलेल्या मुठीत कवड्या दिसू लागतात. कवड्या? छे, हे तर मोहक डोळे आहेत. हे त्या माधवीचे डोळे. हे त्या तारकेचे. त्या कवड्या नाहीत, हे तरुणींचे डोळे आहेत. या डोळ्यांची मी किती चुंबने घेतली असतील. नाजूक पापण्यांची वल्ली घेऊन प्रीतीचा शोध करायला निघालेल्या या चिमण्या नौका. या नौकात बसून मी अगणित वेळा स्वर्गाचा किनारा गाठला असेल. ती डाकिणी हसत मला म्हणते, चल या कवड्यांनी खेळूया. मी नखशिखांत शहारतो. जीवाच्या आकांताने त्या डाकिणीला कसे बसे दूर लोटतो. हा काय सारा भास होता? असले भास गेल्या 18 वर्षात मला कधी झाले नव्हते. ते आताच का व्हावेत? हा भास होता की हे सत्य होते? माझ्या पुढ्यात फक्त रिकामा प्याला आहे. रिकामा प्याला, शून्य मन, रिक्त हृदय. ही रितेपणाची जाणीव जीवाला सारखी जाळीत सुटते. वणव्यात सापडलेले पाखरू आक्रोश करीत इकडे तिकडे उगीच फडफडू लागते. तसे माझे मन एकटेपणाच्या पोकळीत गिरट्या घालीत आहे. कुठेही त्याला थारा मिळत नाही. शेवटी मी मद्याच्या समुद्रात उडी टाकतो. त्या समुद्रातल्या प्रत्येक लाटेला मी म्हणतो, मला खोल खोल घेऊन जा. विस्मृतीच्या काळ्या कुट्ट सागराच्या तळाशी घेऊन जा. कुठल्या तरी प्रचंड खडकाच्या कपारीत मला लपवून ठेव. तिथं मला स्वस्थ झोपू दे. अनंत काळ मला तिथं सुखानं झोपू दे. त्या दिवशी मी असाच गाढ झोपलो होतो. पण तिथेही अचानक मला जाग आली. दूर दूर कुठेतरी पहाट झाली असावी. पाखरांची चिमणी किलबिल. ती किलबिल ऐकण्याचा मी प्रयत्न केला, पण मला ती नीट ऐकू येईना. काही दिसेना, काही कळेना. कितीतरी वेळाने माझ्या कानांवर शब्द आले, झाली महाराज. काय झाली? संध्याकाळ. कोण बोलत होते हे? कुणी देवदूत तर नसेल ना? काय म्हणाला तो? संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली. माझ्या जीवनाची संध्याकाळ झाली. असे कसे होईल? हा देवदूत वाट चुकला असेल. अरे वेड्या, हे हस्तिनापुरातले अशोकवन आहे. मी सम्राट ययाती आहे. कुणातरी वृद्ध राजाला सांगायचा निरोप घेऊन तू चुकून माझ्याकडं आला आहेस. जा, परत जा. माझ्या जीवनाची संध्याकाळ इतक्यात कशी होईल? माझं यौवन अजून अतृप्त आहे. माझे डोळे, कान, ओठ, हात, माझ्या शरीराचा कण अन कण अजून सुखासाठी पूर्वी इतकाच भुकेलेला आहे. प्रत्येक रात्रीची तो अधीरपतेने वाट पाहत आहे. जा देवदूता, जा. मृत्यूशय्येवर पडलेल्या त्या वृद्ध गलित गात्र राजाच्या नावाची नीट आठवण कर. त्याला हा निरोप सांग. जा. संध्याकाळ झाली. प्रसाधनाची वेळ झाली महाराज. मलाच हसू आले. ही तर मुकुलिका बोलत होती. तिलाच देवदूत समजून मी किती गडबडून गेलो, किती भयभीत झालो. मोठी सुरेख संध्याकाळ आहे. प्रसाधनाची तयारी करू ना? मी हसत प्रश्न केला. फूल मिळालं? हो. ताजं? हो, अगदी ताजं. देवाला कधी बास फूल वाहतात का? अगदी नुकती उमललेली कळी आहे ही महाराज. त्या कळीच्या अस्फुट सुगंधी लाटांवर तरंगत माझे मन जाणीवेच्या किनाऱ्यावरून नेणिवेच्या किनाऱ्यापर्यंत झरकन जाऊन पोहोचले. लगेच ते परत आले. मी मुकुलिकेला म्हणालो, मद्याचा प्यालाभर प्रसाधनाची सिद्धता कर.
मी खिडकीपाशी गेलो. आजची संध्याकाळ खरोखरीच मोठी मोहक होती. माझ्या मनात आले, सारे कवी संकेतांचे दास असतात. अशा सुंदर संध्याकाळावर ठराविक कल्पना करीत बसतात ते. हा पश्चिमेकडला गुलाबी गहिरा संध्यारंग, हा काय संध्यारंग आहे? आपल्या हातातला मद्याचा उष्टाविलेला प्याला सूर्याने संध्येच्या मुखाजवळ नेला. ती संकोचली, आडेवेडे घेऊ लागली. नको नको म्हणत मध्येच तिने आपला हात पुढे केला. त्याचा धक्का लागून तो प्याला खाली पडला. त्यातले हे मद्य इकडे तिकडे वाहत आहे. तो तांबडा लाल भडक संध्यारंग मृगयेतल्या आनंदाचा हा मूर्तिमंत आविष्कार आहे. काळ्या भिल्लिणीच्या हातातून पहाटे निसटलेले दिवसाचे सावज आता तिच्या आटोक्यात आले आहे. तिचा बाण त्याच्या उरात खोल रुतला आहे. त्या उरातून वाहणारे हे रक्त पश्चिमेकडे पसरले आहे. हे भरभर बदलणारे संध्यारंग केशरी, अंजिरी, नारंगी हे बहुमौल शालूंचे रंग आहेत. स्वर्गद्वारात प्रियकराची अधीरतेने वाट पाहणारी कुणी अप्सरा, त्याला कोणती वेशभूषा आवडेल या संभ्रमात पडली असावी. हा त्याला आवडेल असे वाटून एक शालू नेसू लागते, पण नेसता नेसताच तो तिचा नावडता होतो. ती दुसरा अधिक सुंदर वाटणारा शालू नेसू लागते, पण कुठल्याही शालूने तिचे समाधान होत नाही. ती पुन्हा पुन्हा शालू बदलून पाहतच आहे. समोर पसरलेल्या त्या अद्भुत सौंदर्याला माझी दृष्ट लागेल असे मला वाटू लागले. मी डोळे मिटून विचार करू लागलो. जगात 3च गोष्टी खऱ्या आहेत: मद्य, मृगया, मीनाक्षी. या तिन्हींच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दुःखे विसरतो. मद्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात. त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायातल्या शृंखला तुटून पडतात. नीतीच्या, कर्तव्याच्या, पापपुण्याच्या साऱ्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळून जातात. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल त्याने सतत इतरांची पारद करीत राहिले पाहिजे. जीवनातले हे अंतिम सत्य शिकवणारा मृगयेसारखा दुसरा गुरु नाही. हे सत्य कठोर वाटते पण क्रूर भासते, पण जीवनाच्या महाकाव्यातला हा सर्वात महत्त्वाचा श्लोक आहे. पवित्र, सुंदर, निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण केलेले नुसते शब्द आहेत. पवित्र यज्ञकुंड ही बळी दिल्या जाणाऱ्या पशुची चिता आहे. सुंदर स्त्री ही वासनेची क्षणिक तृप्ती करणारी एक सजीव बाहुली आहे. निष्पाप हरिण हे पारध्याच्या माध्यान्ह काळाकरता सृष्टींनी निर्माण केलेले एक खाद्य आहे. सुंदर तरुणीच्या सहवासात तर मद्य आणि मृगया यांच्या सुखसरितांचा संगमच होतो. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.